इतिहास रचला याने काही खास दिला हो याने इतिहास रचला याने काही खास दिला हो याने मर्यादा नहीं वचने रे विश्वास जपला याने सप्तपदीने दिलेला हा उपहार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. पण खूप दुःख झालं बघा की जज्जाच्या खुर्चीवर बसणार माणूस जज्जाच्या समोर असा मान खाली घालून उभा राहणार. तुझ्यासारख्या कचऱ्याला साफ करण्यासाठी केव्हा केव्हा जमिनीवर उतरावंच लागतं. असं असूनही तूच बोलायला लागलास तर मग मी तर पूर्णपणे हतबल होऊन जाईल. अनधिकृत क्लिनिक चालवणं हा गुन्हा आहे. एखाद्या निष्पाप बाळाची गर्भातच हत्या करणं हा गुन्हा आहे. आणि हा एक असा गुन्हा आहे युअर ऑनर जो समाज आणि देशाच्या माथ्यावरचा कलंक बनू शकेल. आपल्या येणाऱ्या नव्या पिढीला नष्ट करून बर्बाद करेल. हा असा एक मोठा गुन्हा आहे. सृष्टीचा समतोल ढासळवून टाकेल हा अपराध. या अपराधाला लगाम घालणं खूप आवश्यक आहे युअर ऑनर. आणि हा लगाम जेवढ्या लवकरात लवकर लावला जाईल तेवढं चांगलं आहे. ऑर्डर ऑर्डर. मिलॉर्ड, मी माझे मित्र ॲडव्होकेट आदित्य प्रताप सिंगच्या म्हणण्याशी पूर्णपणे सहमत. पण त्यांचा रोख जो माझ्या क्लायंटच्या दिशेने तो चुकीचा, अतिशय चुकीचा. मिलॉर्ड, माझे मित्र ही केस जणू अशी काही समोर आणतायत जशी काही सगळी चूक माझे क्लायंट मिस्टर कृष्णन घाणेकरचीच असावी. मिलॉर्ड, जर आपल्या घरामध्ये आपल्या नोकराने काही गुन्हा केला तर त्याबद्दल आपल्याला जबाबदार धरलं जाईल का? नाही मिलॉर्ड. आणि म्हणूनच माझी न्यायालयाला विनंती आहे की माझ्या क्लायंटला जामीन दिला जावा. थँक्यू. नो युअर ऑनर. जर अशी दुष्कर्म थांबवायची असतील तर कायद्याला कठोर व्हावंच लागेल. घरातला नोकर जर काही गुन्हा करतो तर त्या गुन्ह्याला जबाबदार त्या घराचा मालक नाहीये, मान्य आहे. पण जर मालक आपल्या घरच्या नोकराला उत्तेजन देतो, त्याला गुन्हा करायला भाग पाडतो, तर नोकरापेक्षा जास्त जबाबदार मालक आहे सर. मालक. युअर ऑनर, जर या किळसवाण्या कृत्यांना आळा घालायचा असेल, जर ह्या देशाला पाहायचं असेल की पुन्हा कुणा निष्पाप मुलीची हत्या गर्भातच केली जाऊ नये, तर कायद्याला कठोर व्हावंच लागेल. जेणेकरून पोलीस अशा बाबींचा तपास करू शकतील. ज्यायोगे अशा केसेस ज्या आहेत त्या न्यायालयात येतील. युअर ऑब्जेक्शन मिलॉर्ड. पोलिसांची चौकशी पूर्ण झालेली आहे. शिवाय ही केस एका अशा अपराधावर सुरू आहे ज्याने कुठलाही गहन अपराध केलेला नाही. कृष्णन हे नामवंत एक बिझनेसमन आहेत, एक सभ्य नागरिक आहेत. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून कृष्णनची जामिनावर सुटका केली जावी. माझे विद्वान मित्र मिरचंदानी साहेब हे म्हणतायत की हा काही गंभीर अपराध नाहीये. उलट मी तर असं म्हणेन की याहून जास्त गंभीर अपराध दुसरा कुठला असूच शकत नाही. ज्या क्लिनिकमध्ये निष्पाप मुलींची गर्भामध्येच हत्या केली जाते युअर ऑनर, मला असं वाटतं की ही केस रेअर ऑफ रेअरेस्ट केस मानून या इस्मा सोबत कुठल्याही प्रकारची सहानुभूती दाखवली जाऊ नये. बऱ्याचदा असं होतं की जेव्हा जेव्हा अशा माणसाला जामीन मिळतो तेव्हा तो केस उलटसुलट फिरवण्याचा प्रयत्न करतो, साक्षीदारांपासून पुराव्यांपर्यंत सर्व नष्ट करायचा प्रयत्न करतो. युअर ऑनर, देशासाठी, समाजासाठी आणि भावी पिढीसाठी सृष्टीचा समतोल राखण्यासाठी मी विनंती करतो युअर ऑनर की अशा माणसाला जामीन देण्याची चूक मुळीच करू नका. ह्याला जामीन मिळता कामा नये युअर ऑनर. दॅट्स ऑल.
पोलिसांकडून सादर झालेली चार्जशीट पाहिल्यानंतर आणि दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालय अशा निर्णयाप्रत येऊन पोहोचलंय की समाज आणि न्याय व्यवस्थेची मर्यादा सांभाळण्यासाठी अशा तऱ्हेच्या बाबींमध्ये कठोर होण्याची गरज आहे. याच कारणाने मिस्टर कृष्णन घाणेकरची जामिनीची याचिका आम्ही फेटाळून लावत आहोत. आणि पुढील तारखेपर्यंत ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश देत आहोत. हो ठीक आहे. अरे मानस, हां कुठे बाहेर निघालायस का तू? म्हणजे साक्षीशी माझं बोलणं झालं होतं. कावेरी आत्या ती म्हणत होती की मी डॅडना भेटायला हवं, मी त्यांच्याशी बोलायला हवं. बरोबरच सांगितलंय साक्षीने. अनेक वेळा माणूस रागाच्या भरात अशी पावलं उचलतो, कालांतराने मात्र जेव्हा त्याचा राग शांत होतो तेव्हा त्याला आपल्या चुकीची जाणीव होते. याच आशेवर चाललोय की डॅडच्या मनातला राग निवला असेल. परमेश्वर करुणी असंच हो. रितिकाची ओटी भरायची. रघुवीरजी आजोबा आहेत होणाऱ्या बाळाचे. त्यांचा आशीर्वाद मिळणं खूप आवश्यक आहे. हो कावेरी आत्या. जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर मोठ्या मनानं आम्हाला माफ करा म्हणावं. आपली नाते टिकवण्यासाठी अशा वेळी गोड आठवणींची उजळणी करायची असते, वाईट किंवा कटू आठवणींची नाही बाळा. माझ्याकडून मी पूर्ण प्रयत्न करेन कावेरी आत्या. आणि जर ते तयार झाले तर मग आपला ओटी भरण्याचा आनंद दुपटीने वाढेल. हो कावेरी आत्या, मी याच आशेवर जातोय. आत्या, आज कृष्णनला न्यायालयात जामीन नाही मिळाला. न्यायालयाने कृष्णनचा जामीन नाकारला. पप्पांनी बोलल्याप्रमाणे करून दाखवलं. आता माझा भाऊ न्यायालयामध्ये उभा राहिला तर असंच होणार ना. तरीही हे काम पूर्ण तेव्हाच होईल कावेरी आत्या, जेव्हा अशा अपराध्यांना अगदी कायमचं तुरुंगात खडी फोडायला पाठवलं जाईल. अगदी बरोबर आहे तुझं मानस. हा दीपाली बोल. हाय रितिका, कॉंग्रॅच्युलेशन्स. कशासाठी? कृष्णन घाणेकरला न्यायालयाने जामीन नाकारला. तिथून जेलमध्ये रवानगी केलीये. वाव, इट्स अ ग्रेट न्यूज. हो रितिका हो. तुझ्या पप्पांनी तर खूपच कमाल केली. पप्पांनी अभ्यासपूर्ण मांडलेली बाजू ऐकूनच न्यायालयाने निर्णय सुनावलाय. जर पप्पा तिथे नसते तर कदाचित खरोखरच कृष्णन घाणेकरचे वकील मिस्टर मिरचंदानी कृष्णनला जामीन मिळवून देण्यात यशस्वी ठरले असते. पण तुझ्या पप्पांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणलं की ही बाब किती गंभीर आहे. हो दीपाली, साहजिकच गोष्ट आहे की कृष्णनला जामीन नाही मिळाला म्हणजे त्याच्याशी संबंधित जेवढे अपराधी आहे त्या लोकांना जामीन मिळणं केवळ अशक्य आहे. होय रितिका, जेवढे मोठे अपराधी हे डॉक्टर्स आहेत तेवढेच मोठे अपराधी ते आई वडीलही आहेत, जे लोक अशा चुकीच्या कामासाठी क्लिनिक मध्ये जातात. त्यांना सुद्धा सोडता कामा नये. तुझं अगदी खरंय दीपाली, पण तुला माहितीये प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे की आई वडिलांच्या मनामध्ये कायद्याचा मुळीच धाक नाहीये. केवळ याचसाठी यांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करणं खूप आवश्यक आहे. जोपर्यंत हा धाक निर्माण होणार नाही ना तोपर्यंत सुधारणेला मुळीच वाव नाहीये. म्हणूनच माझी इच्छा आहे की यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही व्हायला हवी. तेव्हा कुठेही अवैध कामं बंद होतील. असंच होईल रितिका. कुणालाही सोडलं जाणार नाही.
आणि खरं सांगू तुला, तुझ्या पप्पांनी कृष्णनला जामीन न मिळवून देता आपल्या सर्वांचं मनोबल वाढवलंय, पोलिसांचं मनोबल वाढवलंय. शिवाय ह्या वाटेवरून चालणाऱ्या सर्व लोकांना हा संदेश दिलाय की जर त्यांनी आपले विचार नाही बदलले तर मग कायदा त्यांना मुळीच सोडणार नाही. तू योग्यच बोलतेस. अच्छा, मी तुला थोड्या वेळाने फोन करते. हा, कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम, हा तुमचा विजय. थँक्स. या लोकांना ओटी भरणीचा आनंद साजरा करायचा आहे. करू दे त्यांना. या लोकांना जेवढा आनंद साजरा करायचा आहे करू दे. यांचा हा सगळा आनंदोत्सव तिथल्या तिथे गोठला जाईल. या गोष्टीचा विचार करायला हवा. रितिका जर जिवंत राहिली तर परिवारामध्ये एक नवीन सदस्य येणार. नवा सदस्य म्हणजे नवीन प्रॉब्लेम. नाही स्नेहा, नाही, मी असं होऊच देणार नाही. ही विपत्ती येण्यापूर्वीच तिला संपवून टाकावं लागेल. त्वरित, याच वेळी, ओटी भरणीच्या पूर्वी. त्वरित, याच वेळी, ओटी भरणीच्या पूर्वी. या घरामध्ये आपला सगळ्यात मोठा अडथळा आहे रितिका. नंबर 2 कावेरी, मग नंबर 3 रोहित. जेव्हा कोणी जिवंतच असणार नाही तेव्हा हे घर फाकास होऊन जाईल. कावेरी ताई अमेरिकेला परत जाईल. कावेरीला जावंच लागेल. मग उरला तो रोहित. तर मला वाटतं आता त्याची वेळ आली आहे. हे नाटक आत्ता ह्या क्षणी सुरू करावं लागेल आपल्याला. समजलं? कमाल आहे. मला काय माहित की कोणाचा फोन आहे. तू पण उगीच संशय घेतेस. पण ती आहे कोण? का म्हणून तुला वारंवार फोन करते? मी सांगून ठेवते, मी हे सगळं मुळीच सहन करणार नाही. स्नेहा, हे बघ माझं. हे सर्व काय आहे काका? काय सांगू तुला रोहित. तुझ्या काकीने तर माझं जगणं मुश्किल करून टाकलंय. पण फोन कोणाचा येतो तुला? जाऊ दे, ती गोष्ट मी तुला मागाहून सांगतो. तुझा मोबाईल कुठे आहे? माझा मोबाईल कशासाठी? एक SMS करायचा आहे. आणि ऐक तू, ही गोष्ट तू कोणालाही सांगणार नाहीस. समजलं? मागाहून मी तुला सर्व काही सांगेन. काका, हा SMS कसला होता? जाऊ दे, मी सांगितलं ना मी मागाहून सांगेन म्हणून. हे बघ रोहित, तू पण कोणालाही कळू देऊ नकोस. डार्लिंग, तू माझी होशील. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि हे कर्तव्य तर मी कुठल्याही परिस्थितीत निभावणार. मी कधीही तुला एकटं नाही सोडणार. फोन करू नकोस. मी तुझ्याशी स्वतः बोलेन. अशी ही आहे तरी कोण? आणि पप्पांना हे समजल्यावर न जाणो पप्पा काय म्हणतील. अरे बाबा, कुठे आहात सर्व लोक? कावेरी, रोहित, सूर्या, मानस. कमाल आहे. अभिनंदन भाऊ. रितिकाचा विश्वास आज आणखी दृढ झाला भाऊ. तू जेव्हा कोर्टामध्ये उभा राहशील तेव्हा विजय तर सत्याचा होणारच. ही लढाई अजून अपूर्ण आहे कावेरी. खरा विजय तर तेव्हा होईल जेव्हा सर्व अपराध्यांना सजा मिळेल. हो भाऊ. बरं, रितिकाशी बोलणं झालं तुझं? हो, रितिकाचा फोन आला होता. दीपालीनं फोन करून तिला कळवलं होतं की मी कृष्णनला जामीन नाही मिळू दिला. खूप खुश होती रितिका. खूप खूप अभिनंदन पप्पा. थँक्यू रोहित, थँक्यू. पण मानस कुठे? भाऊ, मानस त्याच्या पप्पांना भेटायला गेला. रघुवीरजींना? भाऊ, रितिकाची ओटी भरण्याचा समारंभ आहे, त्यामुळे त्याच्या वडिलांना आमंत्रण तर द्यावंच लागेल ना. मानस गेलाय त्याच्या पप्पांशी बोलायला. शिवाय
वडिलांनी सहभागी होणं आवश्यक सुद्धा आहे. इच्छा तर आमची पण आहे आणि तू पण अनेक वेळा प्रयत्न करून झालेत. उपयोग काहीच नाही झाला. भांडण मिटण्याऐवजी आणखी वाढतच गेला. ठाऊक आहे भाऊ, पण एवढ्या दिवसात वाद नाही मिटले म्हणून आपलं नातंच तोडून टाकावं आपण, असा मुळीच अर्थ होत नाही. भाऊ, नाती अशा रीतीने तुटत नसतात. शिवाय मानस गेला याविषयी त्यांच्याशी बोलायला. काय करते बघूया. हॅलो. हो हो, चॅनल एकदम छान चाललंय. हो, बस स्टाफची थोडी कमतरता आहे. हां, हो, अवश्य पाठवून द्या. बस तो लक्षात ठेवा की तो एक्सपिरियन्स्ड असला पाहिजे. हो, शिवाय का मला एक असा माणूस हवाय जो माझं पूर्ण चॅनल तो सांभाळू शकेल. एक्सपिरियन्स्ड पर्सन. हो. हां, काय मानस? नाही, मानस नाही. हे सांगितलं ना, मानसला विसरून जातो मी. आणि प्लीज हां, ते जरा लवकर लोकांना पाठवून द्या प्लीज. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही इथे कसे? तुम्हाला भेटायला आलोय. एक पिता असण्याची जबाबदारी तर आपण विसरून गेलो. मुलगा म्हणून माझं कर्तव्य माझ्या लक्षात आहे. हो, म्हणजे आपण मला माझ्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून द्यायला आला आहात. आपल्याला असं वाटतंय की मी माझं पिता म्हणून असलेलं कर्तव्य नाही निभावलं. शाबास. आदित्य प्रताप सिंगच्या घरामध्ये राहून त्याचीच भाषा बोलायला लागलात आपण. ओ गॉड डॅड, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं नाव जोडणं गरजेचं आहे. तू स्वतःहून त्यांच्या नावाशी आपलं नाव जोडलंयस, त्यांच्या घरामध्ये राहून. आणि कदाचित तू विसरून गेलास की सासऱ्याच्या घरामध्ये राहणाऱ्या जावयाचं काय महत्व असतं. मी मुळीच त्यांच्या घरी राहायला गेलो नव्हतो डॅड. माझ्या पत्नीला समजावायला गेलो होतो आणि आता सर्व समजलंय तिला. जुन्या सर्व गोष्टी पूर्णपणे संपल्या. तुझ्या दृष्टीने संपल्या असतील, पण माझ्या दृष्टीने नाही. माझा मुलगा असून सुद्धा तू आपल्या स्वाभिमानाशी तडजोड केलीयस. खूप शर्मेची गोष्ट. कुठल्या तोंडाने आलायस आता माझ्यासमोर? ओके डॅड, ओके. जर तुम्हाला वाटतंय की माझ्याकडून चूक झाली आहे तर आय एम सॉरी. मला क्षमा करा. असं एका बाजूला तर तू रितिकाशी तडजोड करतोयस, दुसऱ्या बाजूला माझी क्षमा मागायला आलायस. काय हवंय तुला? की मी जावं आणि जाऊन रितिकाला परत घेऊन यावं? नाही डॅड, तुम्हाला तिकडे जाण्याची मुळीच आवश्यकता नाहीये. रितिकाला मी घेऊन येईन. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही मला आणि रितिकाला माफ करावं. जुन्या सर्व गोष्टी आता संपल्यात. माझी इच्छा आहे की रितिकाने पुन्हा इथे राहावं, आपल्या घरामध्ये. नाही, शक्य नाही. मी यापूर्वी सांगून झालं, रितिका तोपर्यंत या घरामध्ये येणार नाही जोपर्यंत आदित्य प्रताप सिंग माझ्या दरवाजावर येऊन माफी मागत नाही. ओ गॉड, कुणाला आपल्या समोर झुकवून आपण मोठे तर नाही बनणार ना डॅड. जर तुमच्याशी ते चुकीचं वागले असतील, आय एम शुअर या गोष्टीची जाणीव त्यांना पण असेल. ही मस्ट बी गिल्टी. तुला सांगायचं काय नेमकं? काय सांगायचं तू? की मी पण तुझ्याप्रमाणे जाऊन आदित्य प्रताप सिंगच्या उंबरठ्यावर आपलं शिर झुकवून नाक घासू, माफी मागू? नाही, मुळेच नाही, कधीही नाही. प्रथम आदित्य प्रताप सिंगचा अहंकार वाकेल, त्या उपरांत काही बोलणं होईल. तुम्ही त्यांच्या अहंकाराच्या गोष्टी करताय डॅड. मला तर तुमच्या बोलण्यामध्ये अहंकाराचा वास येतोय. आणि जिथे अशी अहंकाराने भरलेली रोपं वाढत असतात ना, सर्वात प्रथम वीज त्यांच्यावरच कोसळते.
सर्व नाती तुटून जातात, सर्व संपून नेस्त नाबूत होतं. कुठल्या नात्याची गोष्ट करतोस? कुठल्या नात्याची गोष्ट करतोय? सर्व नाती केव्हाच संपून गेली आहेत, तुटली गेली आहेत सर्व नाती. सर्व काही समाप्त झालंय, सर्व संपुष्टात आलं. या उपर जर अजूनही तुला वाटत असेल तर जा जाऊन आदित्य प्रताप सिंगशी बोलतो, समजाव त्याला की माझ्या समोर यावं, झुकावं, माफी मागावी माझी. ठीक आहे डॅड, जर तुमची हीच इच्छा असेल ना तर असंच होईल. मी जाऊन बोलेन त्यांच्याशी, मी समजावीन त्यांना तुमची माफी मागण्यासाठी. तुम्हाला हे मी सिद्ध करून दाखवेन की माझ्यातला स्वाभिमान अजूनही जिवंत आहे. पण एवढं झाल्यावर तुम्ही दुसरं कोणतंही खोसपट काढणार नाही डॅड. ठीक आहे, मान्य आहे मला. जा, प्रथम बोलणं करून दाखव, मग त्यानंतर निर्णय घेऊ. जा, चालता हो इथून, गो. ठीक आहे, माझी वाट बघा डॅड. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे हे जीवन सार